1922 साली बांधण्यात आलेला सोलापूरमधील रेल्वे पूल अखेर इतिहास जमा. 35 कोटी खर्चून नवीन पूल होणार. 100 वर्षांहून अधिक काळ असलेला सोलापुरातील रेल्वे पूल अखेर इतिहास जमा झाला आहे. 1922 साली बांधण्यात आलेला पूल आज काढण्यात आला आहे. सकाळपासून 2 मोठ्या क्रेन, 4 JCB, गॅस कटर, ब्रेकर एवढ्या साहित्यांचा वापर करून रेल्वे पूल पाडला गेला आहे. मागील 4 दिवसांपासून रेल्वे पुलावरील डांबरी रोड ब्रेकर आणि JCBच्या सहाय्यानं हटवण्यात आले होते. आज सकाळपासून रेल्वेचा 12 तासांचा मेगा ब्लॉक घेऊन पुलाचे लोखंडी गर्डर क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आले. दरम्यान या रेल्वे पुलाच्या कामामुळे आज वाहतूक सेवा विस्कळीत झाली. पुढील 2-3 तास ही सेवा पूर्ववत होईल अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी दिली आहे. दरम्यान 103 पूर्वीचा हा रेल्वे पूल हटवल्यानंतर पुन्हा याच जागी सुमारे 35 कोटी रुपये खर्च करून नवीन पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी दिली आहे. येत्या वर्षभरात या नवीन पुलाचे काम होणार असल्याची माहिती योगेश पाटील यांनी दिली आहे. सोलापूरमधील मध्यवर्ती भागातील 2 महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत. सोलापुरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक या दरम्यान 1922 साली बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल आजपासून 14 डिसेंबर रोजी पाडण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. पुलाचे आयुष्य संपल्याने रेल्वे प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वतीनं हे पूल पाडण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यानुसार हा पूल पाडण्यात आलेला आहे. नवीन पूल बांधण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक हा रस्ता तब्बल 1 वर्षासाठी बंद असणार आहे. दुसरीकडे शहरातील विजयपूर रोडवरील धर्मवीर संभाजी महाराज तलावाजवळ असलेल्या पुलाजवळ रेल्वेने तांत्रिक काम हाती घेतले. आज दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 ते 7:30 तासात तब्बल 11 तासांचा मेगा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान सोलापूर यार्डमधील सर्व एजा मेन लाईन आणि लूप लाईनवर वाहतूक बंद राहणार आहे. या ब्लॉकचा परिणाम म्हणून 9 गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर 9 रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेले आहेत. 15 ते 18 डिसेंबर रोजी देखील काही वेळाचा ब्लॉक असल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.